तर मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई हा संघ देखील आपण पाहतोय. रायगड विभागातील संघ देखील आहे. उरण नगरीमधून हा संघ देखील दाखल झाला आजच्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय आदेश. पहिलाच बॉल फेस करेल बॅट्समन कुणाल. कुशल यावेळी मात्र कुशलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर आक्रमकता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी बिग हिट षटकार. पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र कुशलच्या दरम्यान प्रहार केलाय. तर वॅगनर गाडी काढायची आहे मैदानावरनं. तर वॅगनर तर ब्लू कलरची वॅगनर गाडी काढायची आहे प्लीज. तर पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक देखील आलाय बॅट्समन कुशलच्या दरम्यान. षटकार येतोय गोलंदाज आदेश. इथून मात्र गोलंदाजी करत असताना एंड नक्कीच बदलवलंय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मधनं डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये सरळ चेंडू दाखल झाला. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे कुशलच्या बॅट मधनं येतोय कणकणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक. बॉडी बॅलन्स देखील चांगलं होतं. तदनंतर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये डीप कव्हरच्या रिजन मध्ये हा चांगला स्ट्रोक 4 धाब्यांसाठी चौकार येत असताना. तर यावेळी मात्र फ्लिक केला हलक्या हाताने. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या वाढली 1 ने. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 5 ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगत असताना टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा निर्णय देखील घेतलाय कॅप्टनच्या दरम्यान बॅटिंग करण्याचा. आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत चांगली बॅटिंग कुशलच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅट्समन कुशलच्या बॅट मधनं येतोय हा दणदणीत षटकार. काय स्ट्रोक खेळला जातोय. स्टँड अँड द डिलेवर खडे खडे स्ट्रोक खेळला. बॅट्स आपलं ओपन करत असताना लॉंग ऑनचं रिझन निवडलं आणि 6 धाब्यांसाठी एक चांगला स्ट्रोक कुशलच्या बॅटमधनं नक्कीच आपल्याला येताना पाहायला मिळाला. तर टीमची धावसंख्या इथून मात्र 6 ने वाढली जाते. धावा लागल्या धावफलकावर 17. तर टीमची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर लागली जाते 17 धाबा. तर फिल्डिंग इथून मात्र सेट केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आदेश. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर झेल खाली येईल. यावेळी मात्र कोणतीही चुकी होणार नाही. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करत असताना बॅट्समनला इथून मात्र परतीचा इशारा दिलाय. बॅट्समन क्रमांक पहिला आणि पहिला हादरा यावेळी मात्र कुशल 11 सारसोळे या टीमला. बॅट्समन कुशल बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन
मैदानात दाखल झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय दीपक. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 17. 17 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज आदेश पाटील. थोडीशी महागडी गोलंदाजी आतापर्यंत आदेशच्या दरम्यान. शेवटचा बॉल दीपकच्या दरम्यान पेस करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रिझन मध्ये 4 धाब्यांसाठी हा चौकार येतोय. चौकाराने वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून मात्र ओपन केलंय. एक चांगलं कॅमेरा वर्क देखील आपण पाहतोय आमच्या कॅमेरामॅन विजयच्या दरम्यान. आणि हा चौकार येईल तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धावा लागल्या धावफलकावर 1 गडी बाद 21 धावा. तर 1 लॉस ऑफ 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. कुशल 11 16 या टीमच्या. तर चला धाकटी जुई आपण वेळ थोडासा कमी घ्या. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रोहित गरत. पेटूचं दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये देखील थोडीशी महागडी गोलंदाजी आदेश पाटीलच्या दरम्यान. त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या त्या मात्र 21. एक गडी देखील बाद झाला. कुशलच्या दरम्यान बॅटिंग करत असताना आपण मोठे स्ट्रोक देखील पाहिले परंतु कुशलला तिथून परतावा लागलं. गोलंदाज येतोय यावेळी मात्र चांगला बॉल परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ वाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर बराचसा बाहेर होता हा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना लाईनीतून मिस झाली. व्हाईट बॉलचा इशारा. यावेळी मात्र फुल टॉस होता. खेळण्याचा प्रयत्न झाला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाईल. तर जास्तीत जास्त स्ट्राईकवर दीपकवर आणण्याचं कार्य यावेळी मात्र कुणालच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते कारण की क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची दीपकमध्ये. इथून मात्र तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट देखील सेट करावं लागेल कारण की समोर संघ देखील आपण पाहतोय मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जो या संघ देखील दाखल झालाय उरण नगरीमधनं खेळण्यासाठी. यावेळी एक चांगला बॉल आणि त्यावर केलेला प्रहार. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ चौकार येतोय बॅट्समन दीपकच्या बॅटमधनं. एक लाजवाब कॅमेरा वर्क आणि त्याचबरोबर एक चांगला स्ट्रोक बॅट्समन दीपकच्या बॅटमधनं. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 27 धावा. तर गोलंदाज रोहित आहे. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना आपल्या टीमसाठी वैयक्तिक पहिलं सांग एक दुसरा षटक पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र लेग किपरची अपील झाली परंतु बराचसा उसळी घेणार हा बॉल देखील होता. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल रिप्लेच्या स्वरूपात आमची टेक्निकल टीम अनिकेत मात्रे आणि त्याचबरोबर
तर दोन धावा, दोन चेंडूतून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 28. एक सिंगल कंप्लीट होत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन येते कुणाल. सलामीला आला हा बॅट्समन. आतापर्यंत शांत ठेवलंय बॅट्समन कुणालला. 3 चेंडू कुणालने देखील फेस केलेत. 5 धावा त्याच्या बॅटमधनं देखील आल्यात. तर यावेळीचा बॉल देखील डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जाते. रोहित गरजच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना आतापर्यंत रोहितने देखील धावा खर्च केले. त्या मात्र 7. यावेळी चांगला स्ट्रोक, लाजवाब, बेमिसाल, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणालच्या बॅट मधनं येतोय हा दणदणीत षटकार. एक चांगला स्ट्रोक कुणालच्या बॅट मधनं. लाजवाब बॅटिंग कुणालच्या दरम्यान यावेळी या स्ट्रोकवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. तर टीमची धावसंख्या इथे 6 ने वाढली जाते. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर मात्र 34 धावा. तर टीमची धावसंख्या 34 धावा. लॉस ऑफ 1 विकेट्स. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तर साहिल घरत. तर चला धाकटी जुई, आपण वेळ थोडासा कमी घ्या प्लीज. गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी साहिल घरत. तर साहिल घरत. यावेळी साहिलचा हा बॉल, चांगला चेंडू रिलीज केला जाईल. येतो यावेळी मात्र डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल येत असताना चांगली सुरुवात केली जाते साहिल गरजच्या दरम्यान. तर टीमची धावसंख्या 3ऱ्या पंचांची मागणी इथे मात्र केले. गोलंदाजावर आक्षेप आणला जातोय. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर चला 3ऱ्या पंचांची कामगिरी देखील तुम्ही पार पाडायची आहे.
तर तिसऱ्या पंचांची मागणी झाली. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रतीक कोळी सर देखील इथून दाखल झाले. तर साहिल घरत देखील आपण पाहतोय षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना आपल्या टीमसाठी पहिलाच बॉल यावेळी मात्र चांगला रिलीज केलाय. तर यावेळी मात्र गती परिवर्तन ओळखलं या बॉलला. फिंगर रोल झाल्यानंतर एक चांगला स्ट्रोक दीपकच्या बॅट मधनं येतोय हा खणखणीत षटकार. लाजवाब बॅटिंग बाय दीपक. आडव्या बॅटने चेंडू खेळल्यानंतर सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 6 धावांसाठी हा षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. साहिल करत ऑन द बॉलिंग मार्क. यावेळी देखील अक्रॉस द लाईन फुल टॉस बॉल ऑन साइडच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक इथून रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या यावेळी मात्र 1 ने वाढली. धाबा लागला दफलकावर 41 धाबा. 41 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत दफलकावर देखील लागल्यात. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय कुणाल. याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक मोठा स्ट्रोक देखील आपण पाहिला. तो देखील वैयक्तिक 6 धाब्यांवर देखील खेळतोय आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र चांगला बॉल परंतु इशी रक्षकाच्या दरम्यान झालेली गफलत मिसफिल्ड आणि मिळतील ही मात्र एक सिंगल बाईच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या माध्यमातून एक सिंगल दफलकावर ऍड केली जाईल. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहे. गोलंदाज साहिल करत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंगला बॅट्समन चेंडू फेस करण्यासाठी कुणाल. यावेळी मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ व्हाईट बॉल. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर जाणारा हा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील धावफलकावर ऍड केली जाईल. सातत्याने कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न साहिल घरत नामक गोलंदाजाचा देखील ठरलाय. यावेळी मात्र चांगला बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. ब्लॉकर लेनचा चेंडू इथून मात्र रिलीज झाल्यानंतर यावेळी मात्र डॉट बॉल येईल. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र शरीराचा वेट घेतला गेला. तर खेळाडूला कोणती दुखापत झाली का बघायचे प्लीज. फर्स्ट एड किट न्या. पाणी घेऊन जायचंय मैदानावर. तर टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा यावेळी धावफलकावर देखील लागल्यात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. तर प्रतीक दादा यांचे देखील मी आभार व्यक्त करेन. या मॅच साठी तिसऱ्या पंचांची भूमिका देखील त्यांनी साकारली. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर 1 गडी बाद 43 धाबा. 1 लॉस ऑफ 43 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 26 धाब्यांची एक चांगली पार्टनरशिप नक्कीच बिल्डअप झाले. कुशल 11 साळसोळ्या या टीमच्या दरम्यान. तर 43 तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय राकेश चिर्लेकर.
तर यावेळी राकेश सहा बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट षटकार बॅट्समन दीपकच्या बॅटमधनं. एक चांगला स्ट्रोक आणि लाजवाब फटका. टीमची धावसंख्या इथून मात्र 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 49. 49 धावा धावफलकावर देखील लागल्यात. तर पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र आक्रमकतेने स्वागत केलंय गोलंदाज राकेश चिर्लेकरचं. पहिल्याच बॉलवर मोठा स्ट्रोक आल्यानंतर इथून मात्र तुम्हाला चांगल्या लाईननी गोलंदाजी करावी लागेल. या इनिंगमध्ये आतापर्यंत 5 षटकार देखील आलेत आणि 3 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना. यावेळी मात्र चांगला बॉल, परंतु अँपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. उमेश सरांचा इट इज अ वाईट बॉल. आपण तर दाबेने यावेळी मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावा लागल्या धावफलकावर ते मात्र 50 धावा. अर्धशतक इथे धावफलकावर देखील लावलं जात आहे. कुशल 11 साडसोळ या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना दीपकच्या दरम्यान एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. यावेळी मात्र गती परिवर्तन. स्लोवर वन डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात आहे. एक लाजवाब कॅच. प्रणव घरसच्या हातामध्ये एक चांगला झेल आणि बॅट्समन दीपकला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 कुशल 11 साडसोळ या टीमचा. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विराज तांडेल. तर नवीन बॅट्समन मैदानात दाखल होतोय विराज तांडेल. आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावर 50. तर गोलंदाज राकेश चिर्लेकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील गती परिवर्तन. स्लोवर वन होता. सिलिमिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये फील्ड वेगाने येईल रोहित, परंतु एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावर धावा लागल्यात 51. तर यावेळी देखील स्लोवर वन फिंगर रोल केले या बॉलवर. पडल्यानंतर पूर्णपणे गती बदलवली आणि तदनंतर एक चांगला बॉल इथून मात्र रिलीज झालाय. लेग कटरची भूमिका यावेळी मात्र राकेश चिल्लेकरच्या दरम्यान. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी केली जाते राकेशच्या दरम्यान. पहिल्या बॉलवर मोठा स्ट्रोक आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक केलंय. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. ऑनसाइडच्या रिझन मध्ये फिल्डर येतोय वेगाने. चेंडूवर एक सिंगल इथं मात्र कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या इथे 1 ने वाढली. सारे धावा लागल्या धावफलकावर 52 धावा. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला षटक क्रमांक 14 आपल्या समोर चालू असताना गोलंदाज राकेश चिर्लेकर. शेवटचा बॉल यावेळी मात्र लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या रिझन मधून सरळ चेंडूचा ट्रॅव्हल झाला सीमारेषा पलीकडे. बॅट्समन विराज तांडेलच्या बॅटमधनं येतो या शेवटच्या बॉलवर चौकार. तर टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर त्या मात्र 2 गडी बाद. तर 56 धावा. 2 लॉस ऑफ 56 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड कुशल 11 साडसोळा या टीमच्या दरम्यान.
तर षटक क्रमांक शेवटचं स्लॉगिंगचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित गरत वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं षटक अर्थात 5वं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारली जाते. शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकेंडला बॅट्समन आपण पाहतोय कुणालला बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टीरक्षक चेंडूवर येईल, चेंडू फील्ड केली कळेल तोपर्यंत एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली. टीमची धावसंख्या लागली 57 धावा. तर यावेळी मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट देखील केली जाते. शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला. बॅट खेळत असताना कुठेतरी बॅटची कडा घेतल्यानंतर सरळ शरीराचा वेध घेतला गेला. एक चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय गोलंदाज रोहित च्या दरम्यान शेवटचं षटक हाताळत असताना. तर गाडी काढायची आहे मैदानावरनं प्लीज. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये आल्यानंतर कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. राकेश येईल चेंडू पर्यंत, एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते. आतापर्यंत या षटकाचा देखील विचार केला तर 3 सिंगल या ओव्हर मध्ये देखील आल्यात. एक चांगला स्पेल हाताळतोय गोलंदाज रोहित आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा, इट इज अ नो बॉल. तर फ्री हिटची संधी आहे. नो+1. तर प्लस नाहीये, फक्त नो बॉल. यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, इट इज अ व्हाईट बॉल. 1 तर धावेचा इशारा आलाय. फ्री हिट इथे कंटिन्यू आहे. तर टीमची धावसंख्या 61 धावा. यावेळी चांगला बॉल, फिंगर रोल केले, स्विंग इन अ मिस, पूर्णपणे मिस केलाय. बॅट्समन विराज तांडेलला इथून मात्र संघर्ष करावा लागतोय चेंडू खेळत असताना. तर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे या ओव्हर मधला. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे, परंतु लॉंग ऑफच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डरच्या वरतून सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळी मात्र येतोय दणदणीत चौकार बॅट्समन विराज तांडेलच्या बॅट मधनं. तर लोवर फुल टॉस हा बॉल देखील आपण पाहतोय. बॅटचा फ्लो ओपन करत असताना लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे फिल्डरच्या वरतून चेंडू सरळ दाखल झाला बॉडी लाईनच्या बाहेर. तर टीमची धावसंख्या 4 ने वाढली. धावा लागल्या दफल कव्हर 65. शेवटचा हा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. या शेवटच्या बॉलवर स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर ते तैनात होता. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली आणि षटक क्रमांक यावेळी मात्र 5वं देखील इथे संपलंय. 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. धावा लागला धावफलकावर 66 आणि 67 धाब्यांचं टार्गेट. तर पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल सिंगल, तदनंतर नो, व्हाईट, डॉट, 4 आणि सिंगल.
तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा लागला धावफलकावर 66 आणि 67 धावेंचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुई या टीम पुढे. माझी इज्जत काढली तुम्ही. लावडा बघ ना माझा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 44 चौकार आणि 65 षटकार देखील लागलेत आणि टार्गेट इथून मात्र 67 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. मिलिंद विनोद स्पोर्ट
धाकटी जुई या टीमला 30 बॉल आणि 67 रन्स इथून कंप्लीट कराव्या लागतील. पंचांचा इशारा. सामन्याला इथून सुरुवात केली जाते. तर सलामीची जोडी रोहित गरत आणि प्रणव गरत देखील दाखल झालाय सलामीसाठी बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षल. यावेळी हर्षलचा हा पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. येतोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्याच बॉलवर यावेळी मात्र क्लासिक स्ट्रोक देखील दाखवला जातोय बॅट्समन रोहितच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. यावेळी मात्र आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर चेंडूवर येईपर्यंत यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ चौकार. यावेळी मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील येतोय बॅट्समन रोहितच्या दरम्यान. आणखीन एक चौकार. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जी वॉल आहे तिला लागून जर बॉल आतमध्ये आला तर तुम्हाला धावा कंप्लीट कराव्या लागतील. वॉलला लागला तर बॉल मैदानात असेल तर तुम्हाला धावा कंप्लीट कराव्या लागतील धावून. तर टीमची धावसंख्या 8 धावा. तर 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक. लाजवाब बॅटिंग बाय रोहित गरत. बॅक टू बॅक तिसरा चौकार रोहितच्या बॅटमधनं. चौकारांची हॅट्रिक यावेळी मात्र रोहितच्या बॅटमधनं. या स्पर्धेची पहिली चौकार हॅट्रिक. एक चांगला बॉल आणि तदनंतर या बॉलवर एक चांगली दिशा देखील दिली. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू दाखल झालाय 4 धाब्यांसाठी. आतापर्यंत या 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र 12. थोडीशी महागडी गोलंदाजी हर्षलच्या दरम्यान. कमबॅक करावं लागेल हर्षलला या मॅच मध्ये. एंड नक्कीच बदलवले गोलंदाज हर्षलने गोलंदाजी साकारत असताना. यावेळी लेग ब्रेक लॉफ्ट केलाय अंपायर, परंतु झाडाला स्पर्श केल्यानंतर एक चांगली फिल्डिंग आणि या 2 धावा. नक्कीच कुठेतरी झाडाला स्पर्श झाल्यानंतर बॉल परत मैदानात आला आणि या 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 14. 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना. यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू फ्लिक केला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 15 धावा. शेवटचा बॉल अजून देखील इथून शिल्लक आहे. P1चं पहिले षटक प्रगतीपथावर असताना 67 रनचं टार्गेट सेट झाल्यानंतर पूर्णपणे आक्रमकतेने बॅटिंग करत असताना बॅट्समन आपण पाहतोय रोहित गरतला. 5 चेंडू त्याने फेस केलेत. 15 धावा त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रणव गरत येतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी मात्र चांगला बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने. तदनंतर थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू दाखल झाला. एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक पहिलं इथे संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा लागल्या धावफलकावर 16 धावा. नो लॉस ऑफ 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
तर गोलंदाज विराज तांडेल षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पिटूचं दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 16. यावेळी विराजचा पहिलाच बॉल उचली घेणारा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. पडल्यानंतर सरळ उचली घेणारा बॉल. अंपायरचा इशारा 1 बाउन्स. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात झाली विराज तांडेलच्या दरम्यान. एक अव्वल दर्जाचा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळाडू देखील आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तो विराज तांडेल ऑन द बॉलिंग मार्क. यावेळी प्रणव गरजसाठी हा बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. सातत्याने वेग आणि वेग हा विराज तांडेलच्या दरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. यावेळी देखील चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे वेगवान होता. वेगावर स्वार झालाय गोलंदाज विराज तांडेल. आणखीन एक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी विराज तांडेल. यावेळी मात्र अवे फ्रॉम द बॉडी चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. हर्षल येईल बॉल खाली. यावेळी मात्र जेल सोडलाय. एक लॉलीपॉप कॅच इथून मात्र सुटला जातोय. तर पंचांचा इशारा फलंदाजीतून बाद झालाय. तर सेलिब्रेशन करत असताना चेंडू खाली रिलीज झाला आणि बॅट्समॅन इथून नक्कीच बाद झालाय. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरे इथे प्रगतीपथावर आहे. विराजच्या खात्यामध्ये एक सफलता ऍड केली जाईल. तर चला थोडीशी घाई करायची आहे. धाकटी जुई नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. सनी घरत. तर सन्माननीय अमित दादा दळवी साहेबांचे देखील इथे आगमन झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्त. षटक क्रमांक दुसरा देखील आपण पाहतोय प्रगतीपथावर असताना पिटूचं दुसरं षटक आतापर्यंत दाबा झाला. धावफलकावर 17. बॅट्समन येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सनी घरत.
स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन रोहित आहे. त्याच्या दरम्यान आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना रोहित आपल्या टीमसाठी यावेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू दाखल झाला. यावेळी मात्र घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 18. तर 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहे. स्पीडअप करायचं आहे प्लीज. कुशल 11 सारसोला टीम, आपण थोडंसं स्पीडअप करा. यावेळी मात्र आणखीन एक आद्रा. यावेळी मात्र फलंदाज रोहितला इथून परतावं लागतं. एक चांगला झेल गुफरांच्या हातामध्ये आणि बॅट्समन रोहितला इथून दिला परतीचा इशारा. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर आतापर्यंत ती मात्र 18 धाबा. नवीन बॅट्समन धावफलकावर दाखल झालाय. नवीन बॅट्समन आदेश. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर फक्त एक धाव या गोलंदाजाने देखील खर्च केले. यावेळी चांगला बॉल. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. यावेळी मात्र येईल डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा इथे संपलाय. 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धाबा झाल्या धावफलकावर त्या मात्र 19 धाबा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. धाकटी जुई या टीमच्या. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 18 आणि धाबा करायचे आहेत तुम्हाला 48. 48 धाब्यांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. एक चांगली मॅच देखील आपल्यासमोर रंगली जाते. उरण विभागातून दाखल झालेला संघ देखील आपण पाहतोय. मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई विरुद्ध कुशल 11 सारसोल या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच पहिल्या इनिंगचा खेळ देखील आपल्या समोर झाला. 67 रनचा टार्गेट सेट झाल्यानंतर 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धाबा लागल्यात 12 चेंडूच्या समाप्तीनंतर त्या मात्र 19 धाबा. 48 धाब्यांची अजून देखील गरज आहे मॅच जिंकण्यासाठी कुशल 11 सारसोल या टीमला. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गुफरान, ज्याच्या दरम्यान यंदाच्या हंगामामध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. तो गुफरान येईल षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये सिलिमिट ऑनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर एक सिंगल इथून मात्र चित्याच्या चपळाईने कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 20. गोलंदाज येतोय गुफरान, ज्याच्या दरम्यान व्यावसायिक क्रिकेट देखील खेळलं जातं. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू टोलावण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. एक सिंगल मिळते. ही ताकद आहे गुफरानची. सातत्याने तेच करणार गोलंदाजी. एक ऍक्शन आणि 2 रिॲक्शन देखील केल्या जातील या गोलंदाजाच्या दरम्यान. लेग ब्रेक देखील आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ ब्रेक देखील त्याच्या दरम्यान चांगली स्पेल हाताळलं जातं. गोलंदाज गुफरान पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवर पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी देखील चांगला बॉल.
डॉट बॉल येईल. स्लॉट मध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न झाला. तर डॉट बॉल देखील येतोय. यावेळी मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकर लेनचा चेंडू सिलिमिडॉनच्या रिझन मध्ये यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. तर एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 22 धावा. 2 गडी बाद, 2 चेंडू इथून शिल्लक. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्यात आणि 2 हा आकडा इथून मात्र स्कोर बोर्डवर लागलाय. आणि यावेळी मात्र एस्टनचा वेध दांडी गुल बॅट्समन प्रणवला इथून मात्र परतावं लागेल. आदेशला इथून परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. माझ्या गोल्या का आई जोडे ना 80 टाका मारायला पाहिजे होतं बाला मग बरोबर येईल असतं. नुसतं 80 टाका म्हणला 80 इधर लगा उधर ही मारेगा ना. अरे लगा नहीं था बे खून खून निकालने के लिए उन्होंने इसके कान निकाल देता था चलता था. अरे एक एक तास यावेळी स्ट्रोक चांगला आहे. बॅट्समन योगेश भोईरच्या बॅट मधने येतोय हा लाजवाब स्ट्रोक. 6 धाब्यांसाठी इट इज अ मॅक्सिमम षटकार. तर षटक क्रमांक 3 इथे संपलाय आणि टीमची धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस धावा लागल्यात 28 धाबा. 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. येणारे बॉल असतील 12. धाबा करायचे तुम्हाला 39. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यास आली. गोलंदाज येतोय विराज तांडेल. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक महत्वपूर्ण षटक. 12 चेंडू करायच्या धावा तुम्हाला 39. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 39 धावा तुम्हाला इथून कराव्या लागतील. त्या मात्र मिलिंद विनोद स्पोर्ट्स दाखलीजू या टीमला. गोलंदाज विराज तांडेल ज्याच्या दरम्यान एक चांगला स्पेल देखील आपण पाहिलं. यावेळी देखील चांगला बॉल. तर यावेळी देखील निर्धाव बॉल येतोय. तर जसा जसा निर्धाव चेंडू रिलीज होईल तसं तसं दडपण यावेळी मात्र बॅट्समनवर नक्कीच वाढलं जाईल. 11 बॉल 39 धाब्यांची गरज. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वीप केलाय आणि स्वीप इथून मात्र सक्सेसफुल ठरतोय. बॅट्समन सनी गणेशच्या बॅट मधने येतो हा लाजवाब स्ट्रोक. इट इज अ षटकार. तर टीमची धावसंख्या 34 धाबा. महत्वपूर्ण षटक आहे आणि महत्वपूर्ण षटक हाताळत असताना तर यावेळी मात्र डॉट बॉल येईल. तर डॉट बॉल देखील येतोय. तर यावेळी देखील शरीराचा भेद
घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 35. यावेळी मात्र सेलिमिडॉनच्या रिझन मध्ये हर्षल तिथे तैनात होता. यावेळी मात्र कोणती चुकी होणार नाही. मिस कॉलिंगचा शिकार होत असताना सनी घरातला इथून परताबा लागते तंबूच्या आशयाला. बॅट्समन क्रमांक 4 यावेळी मात्र मोठा जुया धाकटी जुया संघाचा. बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन यावेळी मात्र शरीराचा वेध घेतला जातोय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक 4 इथे संपलंय. 4 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावा लागल्या धावफलकावर 4 गडी बाद 35 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि धावा करायचे तुम्हाला 32. 6 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. तर 6 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. शेवटचं षटक हाताळण्यासाठी. तर चला प्लीज आपली फिल्डिंग सजवून घ्या. तर चला स्पीडअप करा प्लीज. 6 चेंडू 32 धाब्यांची गरज. शेवटचा षटक गोलंदाज. तर सुशील 6 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. पहिलाच बॉल. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. इट इज अ वाईट बॉल. यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलं. इथून बॅट्समनला डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. धाकटी जुया टीमला यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडूवर हर्षल येईल. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. ज्यांच्यावर पूर्णपणे आशा होती त्यांनी मात्र या मॅच मध्ये नक्कीच निराश केलंय. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज सुशीलच्या दरम्यान. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि इथून मात्र जेल सुटलाय. आणि तदनंतर या धावा कंप्लीट झाल्या त्या मात्र 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुशील आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील हा स्ट्रोक साईलचा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर.
तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत या ओव्हर मधल्या. शेवटचे 2 बॉल. टीमची धावसंख्या 45 धावा. यावेळी बॅटची कडा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर अप्पा स्ट्रायकर सीबीडी टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. शेवटचा बॉल 21 धाब्यांची गरज. यावेळी बॅटची कडा लॉंग स्टॉपच्या रिझर्व मध्ये चेंडू दाखल होते. मॅच इथून जिंकलाय कुशल 11 सारसोळा संघ. वेल प्लेड कुशल 11 सारसोळे संघ. हार्ड लक मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई. आणि या मॅचचा हिरो विराज तांडेल, ज्याच्या दरम्यान अफलातून स्पेल आपण पाहिलं. 2 ओव्हर त्याने हाताळल्या, 2 विकेट आणि 9 धावा त्याने खर्च केल्या. या मॅचचा हिरो यायचा आहे विराज तांडेल. आणि टॉस साठी देखील या कुशल 11 सारसोळा टीमचा कॅप्टन आणि अप्पा स्ट्रायकर सीबडी या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे.